धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी जालना येथे धनगर उपोषणकर्ते दीपक बोराडे हे मागील 2 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले आहे। आज त्यांच्या आमरण उपोषणाचा 3रा दिवस आहे। आपण जर पाठीमागची ही दृश्य जर पाहिली तर जालना जिल्ह्यासह वेगवेगळ्या जिल्ह्यातून हे जे धनगर बांधव आहेत ते या ठिकाणी त्यांच्या भेटीला येत आहेत। खरं तर धनगर समाज बांधव जो आहे तो आता या ठिकाणी आक्रमक होतानाचं आपलं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे। स्वतः आपल्यासोबत उपोषण करते दीपक बोराडे आहेत। काय सांगाल, आजचा 3रा दिवस आहे, प्रशासनाकडून काही दखल घेण्यात आली का? नाही, प्रशासनाकडनं अजून काही दखल घेतलेली नाही आहे। महसूल विभागाचे तहसीलदार, पोलीस डिपार्टमेंटचे लोक आपल्या इथल्या व्यवस्थेबाबत येऊन विचारणा करतात, पण दखल घेतलेली नाही आहे। बरं, आपण पाहतोय की आंतरवालीमध्ये सुद्धा आंदोलन सुरू होतं। मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळावं, त्या ठिकाणी सुद्धा भेटीला वेळोवेळी प्रशासनाचे लोक म्हणावं किंवा सरकारचे प्रतिनिधी म्हणावं हे जात होते। तशा प्रकारचं इथं काही दिसत नाही आहे। म्हणजे सरकारकडून हा काही दुजाभाव तुम्हाला वाटतोय का? कारण 3 दिवस झाले आक्रमक लढ्याची जी तीव्रता आहे ती आक्रमक होत चालली नाही। काय मुळात आता आंतरवालीचा विषय वेगळा आहे। ते मराठा समाज बांधवांचं उपोषण होतं। मराठा समाज बांधव हा या महाराष्ट्रातला एक स्ट्रॉंग घटक आहे। दुर्दैवानं धनगर समाज हा रानावनात राहणारा, भटकंती करणारा भोळा बाबळा समाज आहे। त्याच्यामुळे या समाजाची भीतीच कधी कुणाला वाटली नाही, या समाजाचं महत्त्वच कुणाला वाटलं नाही। म्हणून आमची दखल इतक्या लवकर घेणार नाहीत। परंतु सरकारला माहिती नाही आहे आता की धनगर भोळा आहे आणि त्याला 3रा डोळा आहे, आणि आता धनगरानं 3रा डोळा उघडलेला आहे। दीपक बोराडे इथं उपोषणाला बसलेत। मी शपथ घेतलेली आहे की माझ्या आयुष्यातलं धनगर जमातीच्या एसटी आरक्षण लढ्याच्या इतिहासातलं हे शेवटचं आंदोलन होणार आहे। म्हणून मी सरकारला नंतर बोलेल। माझ्या धनगर बांधवांना पहिल्यांदा विनंती करतो, बाबा हो, तुम्हाला जर वाटत असेल की माझा बाप लढला, माझा आजा लढला, मीही लढलो, पण माझ्या लेकरांनी शिकलं पाहिजे, नोकरी लागली पाहिजे, माझ्या लेकरांनी ह्या लढाया लढल्या नाही पाहिजे। तुम्हाला जर वाटत असेल की माझ्या लेकरांनी रस्त्यावर उतरू नये, माझ्या लेकरांनी मोर्चे आंदोलनं करू नये, तर बाबांनो इथं या आणि मी जे बोलतो हे तुम्हीही बोला की हा माझ्या आयुष्यातला शेवटचा लढा आहे। हे आपण बेकायदेशीर म्हणत नाही आहे, जबरदस्ती नाही आहे, दादागिरी म्हणत नाही आहे। देवाभाऊ जे मुख्यमंत्री त्यांनी स्वतः सांगितलं आहे की मी आम्हाला सत्ता जर दिली तर पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो। हे महाराष्ट्रानं ऐकलं आहे। नरेंद्र मोदी या देशाचं पंतप्रधानपद भूषवतात। हे पंढरपूरला, सोलापूरला ज्यावेळेस आले होते त्यांनीसुद्धा हेच म्हणलं होतं की आत्तापर्यंतच्या नेत्यांनी, सरकारांनी धनगरांच्या मताचा वापर केला, तुम्हाला फसवलं। फसाया की नाही भसाया भाई, ते कोण म्हणलं? मग मोदी साहेब तुम्ही दिलेला शब्द पाळा, देवाभाऊ तुम्ही दिलेला शब्द पाळा। आणि जर आता धनगर समाज जर आता रस्त्यावर उतरणार नसेल, या आंदोलनाला आम्हाला साथ देणार नसेल, तर तुमचं कल्याण करण्यासाठी कुणीही भविष्यात येणार नाही। म्हणजे सरकारकडून तुमची फसवणूक झाली असं तुम्हाला म्हणायचं आहे? सरकारकडून आमची फसवणूक नाही तर घोर फसवणूक झाली। या जगाच्या पाठीवर फसवणुकीचे जितके उदाहरणं असतील, या सगळ्यात जास्त फसवणूक जर झाली असेल तर ती धनगर समाजाची। त्याला गोड बोलून गळा कापणं म्हणतात। यांनी गोड बोलून वाटोळं करून टाकलं आमचं। येत्या 24 तारखेला तुम्ही समाज बांधवांना आवाहन केलं आहे। 22 तारखेला प्रत्येक ठिकाणी निवेदन द्या आणि 24 तारखेला इथं सुद्धा मोर्चा निघणार असल्याचं कळतंय। त्या संदर्भात काय सांगा? मी हे आंदोलन आम्ही शांततेनं करतोय। राज्यभरातून आता या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक जिल्ह्यातला व्यक्ती या ठिकाणी बसलेला आहे आणि संपूर्ण राज्यात आता त्या संवेदना जाग्या झाल्यात, राग आला आहे। आणि मग मोर्चे, आंदोलन, निवेदनं असं ठरलं। ते म्हणले दीपक भाऊ तुम्ही तिथं एका ठिकाणाहून एक काहीतरी सांगा। म्हणून आम्ही शांततेच्या मार्गानं 22 तारखेला निवेदनं देणार आहेत मुख्यमंत्र्याला। मी 22 तारखेला मुख्यमंत्री ऐकणार नाही, म्हणून 24 तारखेला जालना जिल्ह्यामध्ये एक मोर्चा जालना जिल्ह्यातल्या लोकांनी बोलवला आहे माझ्या या उपोषणाला समर्थन देण्यासाठी। पण माझी भूमिका मी 24 तारखेला सांगेल। राज्यातल्या धनगर समाजानं काय केलं पाहिजे, पुढं काय करायचं, किती तीव्र व्हायचं आणि किती उग्र व्हायचं, हे आपण महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती करतो की 24 तारखेला ठरवूयात। म्हणजे हा लढा तीव्र होण्याची शक्यता आहे? शक्यता नाही, हा तीव्र झालेला आहे।
कारण माझ्यासारखे जे जे लोक आहेत की या समाजाच्या या अन्यायाला कंटाळलेत, या प्रत्येकानं ठरवलं आहे आता की हा आमच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातला शेवटचा लढा आहे. अभी नाही तो कभी नाही. ज्याप्रमाणे कोंढाणा सर करताना तानाजी मालुसरेंनी दोर कापला आणि सांगितलं सैन्याला की एक तर पडून मारा नाही तर लढून मारा, तसं आम्ही ठरवलं आहे आता की आम्ही पडून नाही, माघार घेऊन नाही, लढूनच जिंकणार आहे. आपण पाहतोय की गेल्या काही दिवसापूर्वी तुमच्यासुद्धा फेसबुक पोस्ट होत्या की मनोज जरांगे पाटलांनी धनगर समाजाबद्दल जे वक्तव्य केलं त्याबद्दल समाजाची जाहीर माफी मागावी, त्या संदर्भात काय सांगा? तुम्ही फेसबुक पोस्टसुद्धा केली. नाही, मी आजही माझ्या त्या वक्तव्यावर ठाम आहे. जरांगे पाटील जे बोलले त्यांच्या बोलण्याचा अर्थ निश्चित बरोबर होता, पण त्यांचे शब्द चुकलेले आहेत. त्यांना म्हणायचं होतं की धनगर समाजाची फसवणूक झाली, मराठा समाजाची फसवणूक झाली, ओबीसीची फसवणूक झाली, या दृष्टीने जरी बोलले असते, पण त्यांनी जे वाक्य वापरलं ते चुकीचं वापरलेलं आहे. आणि आजही मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो, तुम्ही विचारला प्रश्न म्हणून, की जरांगे पाटलांनी धनगर समाजाची माफी मागितली पाहिजे. तर नक्कीच आपण पाहतोय की आज आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाची घोर फसवणूक केली असा आरोपसुद्धा त्यांनी केलेला आहे. त्याबरोबरच मनोज जरांगे पाटील यांनी धनगर समाजाबद्दल जे वक्तव्य केलं होतं त्या संदर्भात जाहीर माफी मागावी असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. दीपक पालवेसह मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.